धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रहिवाशांना मी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चना पाटील आवाहन करते की केंद्र शासनाचा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यातील 2025 ची यादी आपल्याला 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान होणाऱ्या ग्रामसभेमध्ये फायनल करायची आहे। याच्यामध्ये सर्वेक्षण झालं होतं गावामध्ये लाभार्थी घरकुल लाभार्थ्यांचं आणि ज्यांची नावं यादीमध्ये केंद्र सरकारने निवडले ती यादी फायनल करायची। तरी आपली यादीमध्ये नाव इन्क्लूड होतंय का हे प्लीज जातीने लक्ष देऊन बघावं, कारण काय परत मग नाव घालण्यासाठी सांगण्यात आलं तर मग ते जमणार नाही। त्यामुळे आपलं नाव यादीत येत आहे का हे ग्रामसभेत जाऊन खात्री करावी। दुसरी गोष्ट, सर्वे झाला पण फायनल यादीमध्ये आपलं नाव आलेलं नाहीये, अशांची सुद्धा नावाची यादी केंद्र शासनाने मागितली आहे। त्यामुळे सर्वेमध्ये आपलं ग्रामपंचायतीकडे जी यादी आहे त्यात आपलं नाव नसेल फायनल यादीत तरी सुद्धा ती नावं पाठवायची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे। तरी ग्रामसेवकांकडे सरपंचांकडे जाऊन ग्रामपंचायतीत आपण ती यादी या ग्रामसभेमध्ये टाकली जात आहेत का याची खातरजरी करावी किंवा टाकून द्यावी। तिसरा मुद्दा, सर्वे पण झालेला नाहीये आणि यादीमध्ये पण नाव आलेलं नाहीये, पण जे घरकुल धारक म्हणजे ज्यांचं घरकुल पडलेलं आहे, जे गरीब लाभार्थी आहेत ज्यांना घरकुलाची गरज आहे अशा यादी केंद्र शासनाने मागवलेली आहे। ही खूप मोठी संधी धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व महाराष्ट्रातल्या पण धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशांना ग्रामीण भागातील मी आवाहन करते की 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान आपण जातीने लक्ष देऊन जे ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत किंवा रहिवासी आहेत ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांनी आपलं नाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व कागदपत्रांसह नोंदवावं आणि जी फायनल यादी ग्रामसभेमध्ये होणार आहे त्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घ्यावं व होतंय का नाही याची जातीने दखल घ्यावी। ही योजना अतिशय मोठा उपक्रम केंद्र शासनाचा मागेल त्याला घर या योजनेखाली होतोय, प्रधानमंत्री आवास योजनेखाली। आणि आमची इच्छा जिल्हा परिषद धाराशिवची हीच आहे की धाराशिव जिल्ह्यातील एकही लाभार्थी घरकुल योजनापासून वंचित राहू नये। त्यामुळे कृपा करून 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान आपलं नाव घरकुल म्हणजे ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांनी आपलं नाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व कागदपत्रासह नोंदवावं। धन्यवाद।